मॉर्निंग. तर आज मी सकाळी सकाळी उठलं आणि नाश्त्याला आज आहे आलू पराठा. चला बघूया कसं आलू पराठा. हे आहे आलू पराठ्याचं आतला मसाला. याच्यात आहे बटाटा, हिरवी चटणी आणि कांदा. बघा अशा प्रकारे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुला किती? 2 चालते. आणि हे आहे पीठ. हे तर फ्रेंड्स हे आता मसाला याच्यात टाकला आहे. बघा अशा प्रकारे बनवायचं. याला तर अशा प्रकारे आपला आलू पराठा बनतो आहे. ओहो, वास एवढा मस्त येतो ना, सुगंध. बटाटे वड्यासारखा. फ्रेंड्स असा आपला आलू पराठा रेडी झाला आहे. आपण आलू पराठा तंदुरी सॉस सोबत खाणार आहे, माझी फेवरेट सॉस. आणि त्याच्यासोबत मी बघतोय स्ले पॉइंट. चला खाऊया. तर आता मी याला असंच टेस्ट करणार. खूप गरम आहे. 1 मिनिट, 1 सेकंड. खूप गरम आहे. काय झालंय, खूप सुंदर झालंय. तुम्हाला पण बनवायचं असेल तरी रेसिपी फॉलो करा. खूप टेस्टी झालं. चला खाऊन भेटू. बाय बाय. हा एक ज्यूस आहे जो माझी दीदी दररोज पिते आणि हा खूप हेल्दी ज्यूस आहे. हा बीटरूट, आमला, गाजरनी बनला आहे. आणि हा माझी दीदी बोलते हा टेस्टी पण लागतो, चांगला लागतो. तर तुम्ही पण हा पिऊन बघा. चांगला आहे आणि हेल्दी आहे. चला आता आम्ही आंघोळ करून आलो आहे आणि आता मी जरा टी व्ही. तर हा आमचा असा टी व्ही आहे. तर आम्ही टी व्ही बघतो. चला. तर फ्रेंड्स इथे आम्ही आमच्या टेरेसवरती आलो आणि इथे खूप जोराचा वादळ वारा चालू आहे. बघू शकतात. आणि तिथे कैरी बघा. तिकडे कैरी बघा. ते कैरी दाखव. कैऱ्याच कैऱ्या आहेत आणि किती धूळ झाली आहे. फ्रेंड्स आता माझ्या आजीनी एक न्यू रेसिपी बनवली आहे उरलेल्या चिकन ग्रेव्हीची. तर हा आहे उरलेल्या ग्रेव्हीचा पुलाव. तर याला प्लेटमध्ये काढूया आणि खाऊ. चला. तर फ्रेंड्स असं आपण या भाताला फोडायचं आहे. बघा हा भात ज्युसी आहे. आता चिकनचा पीस पण आहे त्याच्यात. वा, हे बघा. तर हे आहे आपला पुलाव. चला. तर असा आहे. तर आपण जरा याला टेस्ट करूया. चिकनचे पीसेस पण आहेत. तर फ्रेंड्स आता टेस्ट करूया आपण. कालची ग्रेव्ही पण एकदम चांगली झालेली, यामुळे भात पण एकदम चांगला झाला. तर आता मी जेवतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. चला बाय बाय. आता आम्ही म्हणजे मी आणि माझी दीदी आणि माझे आजोबा चाललो आहे सुंदर बागेत. तर आणि बाय 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 बाय. तर फ्रेंड्स आता मी माझ्या सुंदर बागच्या घरी म्हणजे जाणार आहे.
तर तिथून भेटून आम्ही तिथे पोचल्यानंतर भेटू. तर मी घरी पोचलो आहे आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुमच्याकडे हा सकाळी जो वादळ असा हवा आणि धूळ सुटलेली जर तुमच्याकडे पण हे झालं असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.